नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबईच्या औद्योगिक विकासाचा प्रवास उलगडणार आहे। 7 लहान बेटांपासून सुरू झालेला हा प्रवास आज मुंबईला भारताची आर्थिक राजधानी बनवतो। मुंबईचा हा प्रवास केवळ औद्योगिक बदलांचा नाहीये, तर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक रूपांतरणाचं तो एक प्रतीक आहे। चला तर मग सुरुवात करूया मुंबईच्या या प्रेरणादायी औद्योगिक प्रवासाला। मुंबईची सुरुवात एकेकाळी 7 लहान बेटांच्या समूहापासून झाली। ही 7 बेट म्हणजे माहीम, वरळी, परळ, माझगाव, बॉम्बे अर्थात आजची मुंबई, कुलाबा आणि छोटा कुलाबा किंवा म्हातारीचं बेट। 1662 मध्ये पोर्तुगीजांनी ही बेट इंग्रजी राजा चार्ल्स दुसरा याला हुंड्यात दिली आणि यामुळे ब्रिटिशांनी मुंबईला व्यापारी केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला। यानंतर ब्रिटिशांनी हॉर्नबी वेलॉर्ड नावाचा प्रकल्प हातात घेतला आणि या प्रकल्पामुळे ही 7 बेट एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू झाली। या प्रकल्पाच्या अंतर्गत समुद्रात भराव टाकून ही 7 बेट एकत्र केली गेली। यामुळे मुंबईला एकसंध शहराचं स्वरूप प्राप्त झालं आणि व्यापारी तसंच औद्योगिक विकासाला गती मिळाली। अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात म्हणजेच 1861 ते 1865 या दरम्यान इंग्लंडला कापसाची मोठ्या प्रमाणात गरज होती। यामुळे मुंबईतून कापसाची मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागली आणि या शहराला कॉटन सिटी म्हणून देखील ओळख मिळाली। मुंबईच्या औद्योगिक प्रगतीचा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे रेल्वे आणि मुंबई बंदराचा विकास। 1853 मध्ये मुंबई ठाणे या पहिल्या रेल्वे मार्गाने केवळ 34 किलोमीटर अंतर कापलं, पण त्याचा परिणाम मात्र प्रचंड मोठा झाला। यामुळे वाहतूक जलद झाली आणि व्यापाराला गती मिळाली। 1869 मध्ये सुएझ कालवा सुरू झाल्यामुळे युरोपशी थेट व्यापार वाढला आणि मग मुंबई आंतरराष्ट्रीय व्यापाराचं मुख्य केंद्र बनली। व्यापारी जहाजांसाठी हा एक मोठा फायदा ठरला। मुंबईच्या औद्योगिक विकासात काही उद्योजकांचा वाटा महत्वाचा आहे, ज्यामध्ये जमशेदजी टाटा यांनी 1868 मध्ये टाटा आणि कंपनीची स्थापना केली आणि आधुनिक औद्योगिक विकासाला इथून सुरुवात झाली। याचप्रमाणे इतर पारशी उद्योगपतींनी देखील कापड गिरण्या आणि इतर व्यवसाय उभे करून मुंबईच्या औद्योगिक विकासात एक महत्त्वपूर्ण योगदान दिलं। कोणत्याही उद्योगाच्या विकासासाठी कामगार हा एक महत्त्वाचा पैलू असतो। मुंबईच्या विकासामध्ये मुंबईच्या आसपासच्या परिसरातील किंवा कोकण किनारपट्टीतील कामगारांनी मुंबईच्या यंत्रमागांना किंवा एकूणच मुंबईच्या औद्योगिकरणाला मोठ्या प्रमाणात आधार दिलाय। मुंबईतील उद्योगांचा पाया मजबूत करण्यासाठी या उद्योजकांचं मोठं योगदान आहे। दुसऱ्या बाजूला औद्योगिक विस्तार म्हटला की पाणी आणि वीज आली। पाणी आणि विजेचा पुरवठा मुंबईच्या विकासामध्ये महत्वाचा होता। ब्रिटिश कालखंडापासून ते आजपर्यंत अनेक धरणं जी मुंबईसाठी फायदेशीर ठरली, ज्यामध्ये तानसा, तुलसी, विहार, भातसा, अप्पर वैतरणा, मिडल वैतरणा आणि मोडक सागर या धरणांचा समावेश होता। 1905 मध्ये टाटा हायड्रो इलेक्ट्रिक कंपनीनं खोपोलीजवळ वीज प्रकल्प सुरू केला आणि ज्यामुळे मुंबईतील उद्योगांना आवश्यक ऊर्जा ही प्राप्त झाली आणि हे जे औद्योगिकरण चालू होतं त्याला चालना मिळाली। मुंबईच्या औद्योगिक विकासात कापड, रसायन, ऑटोमोबाईल, पेट्रोकेमिकल्स यासारख्या विविध क्षेत्रांचा मोठा वाटा आहे, पण या सगळ्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो तो म्हणजे मुंबईचा फिल्म उद्योग अर्थात बॉलिवूड। 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय मूकचित्रपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित केला, ज्यामुळे भारतीय चित्रपट सृष्टीला सुरुवात झाली। मुंबईनं ही कला आत्मसात केली आणि हळूहळू इथं फिल्म उद्योगाचं केंद्र उभं राहिलं। 1930 आणि 40च्या दशकात ध्वनींसह चित्रपटांची निर्मिती सुरू झाली आणि मुंबईतील स्टुडिओज, निर्मात्यांनी अधिकाधिक चित्रपट तयार करण्यास सुरुवात केली। आज बॉलिवूड हे जगातील सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगांपैकी एक आहे। पण दुसऱ्या बाजूला या सगळ्या औद्योगिक प्रगतीसह मुंबईच्या विकासामध्ये काही अडचणी पण निर्माण झाल्या। 1947च्या फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये कापूस उत्पादन करणारा प्रचंड मोठा प्रदेश गेला, ज्यामुळे मुंबईतील कापड उद्योगाला कच्च्या मालाची टंचाई भासू लागली। औद्योगिकरणामुळे शहरात प्रचंड लोकसंख्या वाढू लागली,
त्यामुळे वाहतूक, पर्यावरण आणि पायाभूत सुविधा यांच्यावरती ताण पडतो. आज मुंबई हे वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान, फिल्म, रसायन, अभियांत्रिकी आणि पेट्रोकेमिकल सारख्या विविध क्षेत्रांचं महत्वपूर्ण केंद्र आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स सारखी अत्याधुनिक व्यावसायिक केंद्र, मुंबई बंदर, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे मुंबईला एक जागतिक स्तरावरील आर्थिक राजधानीचं स्वरूप प्राप्त झालंय. ठाणे, लालबाग, वरळी, दादर आणि अंधेरी सारख्या भागांमध्ये प्रमुख औद्योगिक केंद्र आहेत, ज्यांनी शहराच्या औद्योगिक ताकदीला आकार दिलाय. मुंबईच्या एकूणच विकासाच्या संदर्भातला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भेटूया अशाच काही माहितीपूर्ण आणखी व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.